तर मित्रांनो, आता आलो आहात मी दत्तावधू क्षेत्र निखरे राजापूर येथे. गाडी पार्क केली आणि सरळ मी दर्शनासाठी निघालो. थोड्या वेळाने बघता बघता मी मंदिराजवळ पोहोचलो सुद्धा. हे आहे ते मंदिर. मंदिराचा दरवाजा बंद होता. उघडण्याची परवानगी मागताच विश्वासाने मला परवानगी लगेच दिली सुद्धा. काळ्या पाषाणात घडवलेली श्री दत्तगुरूंची आणि त्यांची भार्या अनघालक्ष्मी यांची ही मूर्ती आहे. या देवस्थानाबद्दल इथल्या स्थानिक मुलींनी या देवस्थानाबद्दल आख्यायिके सांगितली, ती तुम्ही आता ग्रहण करा. म्हणजे कसं आपण जेव्हा आत म्हणजे बाहेरून जेव्हा आत येतो तेव्हा तुम्हाला साक्षात शंकर आणि पार्वतीचं रूप दिसणार. बरोबर. आणि जेव्हा तुम्ही इथे उभं राहणार तेव्हा तुम्हाला शांत विष्णू स्वरूपाचं दिसेल. आणि जसं म्हणजे दत्त महाराजांच्या छातीवरती पादुका आहे, त्यांच्या हातावरती असे काही चिन्ह आहेत, त्यावरून ब्रह्मस्वरूप ओळखता येतं. तसेच बाबतीत पाहिलं तर तुम्हाला उजव्या बाजूला सूर्य आणि डाव्या बाजूला चंद्र आहे, म्हणजे सरस्वती मातेचे रूप आहे. आणि इथे हातामध्ये कमळ आहे, कमंडलू ते लक्ष्मी मातेचं रूप आहे असं ते ओळखता येतं. तर ह्या दत्त महाराजांच्या पादुका आहेत त्या 52 दलामध्ये बनलेल्या आहेत. पण तसे तिथे मधल्यातील पाठीमागे होते 3.5 शक्तिपीठ स्त्री आहे, त्यामध्ये आपली रेणुका माता, अंबाबाई, तुळजाभवानी आणि सप्तशृंगी या सगळ्या देवी येतात. म्हणजे इथे केलेला नमस्कार ना हा आपल्या थेट कुळाचारापर्यंत पोहोचतो. तर तुम्ही इथे बाजूला रामकृष्ण महाराजांचं समाधी मंदिर आहे, तिथे सुद्धा तुम्ही दर्शन घ्या. अच्छा, ओके, थँक्यू. इथे केलेला नमस्कार तुमच्या पूर्वजापर्यंत पोहोचतो असं म्हणतात. श्री दत्तगुरूंचे आणि माता अनघालक्ष्मीचे दर्शन घेऊन मी श्री रामचंद्र महाराज यांच्या समाधीकडे निघालो. हा मंदिराचा बाहेरचा परिसर आहे. आणि हे जे तुम्ही बघत आहात ते श्री रामचंद्र महाराज यांचे समाधीस्थळ आहे. दरवाजा बंद आहे, पण याची देखील त्यांनी मला दरवाजा उघडण्याची परवानगी दिली. त्यांच्या पादुका दर्शन करतेवेळी अचानक मंदिराबाहेर वादळी वारे सुरू झाले होते. मंदिराची पडझड झाली, पण दत्तकृपेने मी मंदिरात सुखरूप होतो. तुम्ही बघू शकतात ही या मंदिराची झालेली पडझड. मी मंदिरात आतमध्ये असल्याकारणे मी थोडक्यात बचावलो. दत्तकृपासी. हा आहे मंदिराचा आजूबाजूचा परिसर. तर तुम्ही देखील या मंदिराला भेट देऊन दत्त दर्शनाचा लाभ घ्यावा. ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.